नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात स्पेशल बुलेटिन. चला तर मग सुरुवात करूया आजच्या तंत्रज्ञान संबंधित घडामोडी. मेटा एआयचा वापर करताना तुमची माहिती गोळा केली जाते. यात पोस्ट, फोटो, कमेंट्स आणि टॅग्स यांचा समावेश असतो. एआय सोबतच्या संभाषणांमधील डेटा मॉडेल सुधारण्यासाठी वापरला जातो. @metaAI टॅग केल्यास तुमची माहिती थेट मेटाकडे जाते. काही वेळा तुमच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम अकाउंटमधील लोकेशन आणि इंटरेस्ट वापरले जातात, ज्यामुळे वैयक्तिक माहिती अधिक उघड होऊ शकते. ऑगस्ट 2025 पर्यंतच्या रिपोर्टनुसार मेटाचे कॉन्ट्रॅक्टर्स काही प्रायव्हेट एआय चॅट्स रिव्ह्यू करतात. यात अनरिडेक्टेड वैयक्तिक माहितीही दिसू शकते. फेसबुक ॲपमधील कॅमेरा रोल क्लाउड प्रोसेसिंग फीचर बंद न केल्यास अप्रकाशित फोटोही स्कॅन आणि स्टोअर केले जातात. मेटा एआयच्या इंटरफेस मधील गोंधळात टाकणाऱ्या शेअर बटनामुळे काही जणांची प्रायव्हेट माहिती चुकून सार्वजनिक झाली आहे. ऑप्ट आउट करणं सोपं नाही. प्रायव्हसी सेंटर मधून ऑब्जेक्शन रिक्वेस्ट सबमिट करावी लागते, तीही प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी वेगवेगळी. व्हॉट्सअपमध्ये आता स्वतंत्र ऑप्ट आउट फीचर नाही. एआयचा वापर टाळणं किंवा चॅट म्यूट करणं हाच पर्याय उरतो. सुरक्षित राहण्यासाठी एआय चॅट्स डिलीट करा. प्रायव्हसी सेटिंग्स नियमित तपासा आणि संवेदनशील माहिती मेटा एआय सोबत शेअर करणं टाळा. पालकांनी मुलांना एआय वापराचे धोके समजावून सांगणं गरजेचं आहे, कारण एकदा शेअर केलेली माहिती पुन्हा पूर्णपणे मिटवणं शक्य नसतं. अशाच विविध सायन्स आणि टेक्नॉलॉजी माहितीसाठी पाहत राहा लोकशिवाय मराठी.